नमस्कार महाराष्ट्रीयन उद्योजकांनो. उद्योग करणे ही एक मोठी स्किल असते. आज आपण आलो आहोत धस सरांकडे. त्यांचं ऑफिस आहे नरेमध्ये. त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे. ते एल-ई-डी लाईटमध्ये काम करतात. एल-ई-डी लाईट्समध्ये त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे व्हर्टिकल्स आहेत. ज्यामध्ये तुम्हाला लागणाऱ्या रोडला लागणाऱ्या स्ट्रीट लाईट, त्यानंतर तुम्हाला घरात लागणारे एल-ई-डी बल्ब, अजून बरंच काही त्यांच्याकडे आहे. तर आपण सरांकडून जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि आपण त्यांचं कसं वर्क करतात ते त्यांचा बिझनेस कसा वर्क करतात याबद्दल आपण एकंदरीत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. नमस्ते, माझं नाव विठ्ठल दस, जी डी लाईट कंपनीचा ओनर. आमची कंपनी लीड लाईट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ऑल टाईप्स ऑफ लाईट मॅन्युफॅक्चरिंग करते. तर या सर, ह्याच्यामध्ये आपण ज्या घरगुती वगैरे लागतात किंवा ऑफिसमध्ये हॉटेलमध्ये ज्या टाईपच्या लाईट वगैरे लागतात सगळ्या टाईपच्या लाईट आपण इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्याच्यामध्ये आपण COB वगैरे, स्पॉटलाईट किंवा हँगिंगच्या वगैरे लाईट वगैरे अशा टाईपच्या, प्लसमध्ये ॲज अ कस्टमाइज लाईट वगैरे म्हणजे COB स्पॉटलाईट, पॅनल लाईट वगैरे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे सिंगल कलरमध्ये पण आहेत, 3 in 1 मध्ये वगैरे पण आहेत. आमचं ज्या कंपनीचं ॲज स्पेशालिटी जी आहे ती आपण म्हणजे 3 year 5 year वॉरंटी वगैरे देतो ह्याच्यामध्ये. इमर्जन्सी बल्ब, ॲज मॅग्नेटिक ट्रॅक लाईट वगैरे, प्लस ह्याच्या ज्या हँगिंग वगैरे ज्या असतात, डेकोरेटिव्ह वगैरे, ज्या इंटेरियर वगैरेसाठी वगैरे ज्या लाईट लागतात ह्याच्यामध्ये जे आपले हे असतात बोलार्ड वगैरे, हे आपण इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करतो. आमचं स्वतःचं फॅब्रिकेशन वगैरे युनिट पण आहे. त्याच्यामध्ये आपण पावडर कोटिंग वगैरे किंवा फॅब्रिकेशन सगळं इन हाऊस करतो. तर एक मिनटं या सर. हे असे टॉवर्सला बनवतात का तुम्ही? येस सर, ह्याच्यामध्ये जे आहेत असे पोल वगैरे जे असतात डेकोरेशनचे पोल वगैरे ते आपण स्वतः इन हाऊस वगैरे सगळे बनवतो. अच्छा. एक मिनटं या सर, तुम्हाला आमची मॅन्युफॅक्चरिंगचं प्रोसेस वगैरे दाखवतो. एक मिनिट. ह्याच्यामध्ये जे आहे सर आपल्याकडं फ्लेम प्रूफ वगैरे जे असतात, ह्याच्यामध्ये आपल्याकडं 50 वॅट, 100 वॅट, 150 वॅट ॲज कस्टमाइज वगैरे पण आपण करून देतो. ह्या ज्या लाईट वगैरे यूज केल्या जातात म्हणजे ॲज केमिकल इंडस्ट्री वगैरे किंवा ह्याच्यामध्ये पेट्रोल पंप, CNG पंपावरती वगैरे यूज केल्या जातात. प्लस IP67 आहे का? हो सर, IP67, IP68 वगैरे आहेत. ह्याच्यामध्ये जे काय आहेत फ्लड लाईट वगैरे, ह्याच्यामध्ये 2 मॉडेल आहेत आमच्याकडे. एक डाऊन चोक आणि दुसरं जे आहे ते बॅक चोकमध्ये वगैरे. ह्याच्यामध्ये जे काय आपल्या इंडोअरसाठी वगैरे जे असतात पॅनल लाईट, सरफेस पॅनल लाईट वगैरे, ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3 वॅट ते 24 वॅटमध्ये ऑल टाईपच्या वगैरे अशा म्हणजे ॲज अ कस्टमाइज जर रिक्वायरमेंट वगैरे जरी असेल तरी त्या पण बनवल्या जातात. ह्याच्यामध्ये 1/4, 1/2 किंवा 2/2 ॲज आपण आता ह्याच्यावरती बघतोय, हे आपण इन हाऊस वगैरे पूर्ण जे आहे ह्याचं फॅब्रिकेशन वगैरे सगळं इन हाऊस केलेलं आहे. आणि हे जे आहे सर आपल्याकडे जे आहेत डेकोरेटिव्हमध्ये वगैरे जे ॲज पोलवरती वगैरे जे लाईट लागतात ते अशा टाईपचे वगैरे सगळ्या हाऊसिंग वगैरे आपल्याकडे इन हाऊस बनवले जातात. ह्याच्यामध्ये जे काय आपलं वेगवेगळ्या टाईपचे कलर वगैरे भेटले जातात म्हणजे आपण स्वतःचं इन हाऊस पावडर कोटिंग वगैरे असल्यामुळं ह्याच्यामध्ये गोल्डन किंवा व्हाईट किंवा ग्राफाईट ग्रे कलर पण कस्टमाइज करून देतो. ॲज लाईटचं पण कलर आपल्याला काय ऑम व्हाईट, कूल व्हाईट, नॅचरल व्हाईट किती डायमीटर पर्यंत करतात? ह्याच्यामध्ये जे आहे सर आपल्याकडं एक 24 इंचापर्यंत वगैरे ह्या साईज वगैरे भेटून जातात. येस सर. आणि हा प्रकार चांगला आहे तुमचा स्ट्रीट लाईट. ह्याच्यामध्ये जे आहेत सर हे इम्पोर्टेड टाईपचे तर हे आपण इन हाऊस नाहीत बनवत, ॲज अ कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्यांना हे करून देतो. विथ सोलर आहे ना? येस सर. हे दोन्ही विथ सोलर आहे? हो. नाही, हे जे आहे डॉल्फिन टाईपचे AC वरती 240 व्होल्ट वगैरे. ओके. आणि हे जे आहे सोलरमध्ये वगैरे आहे. आणि ह्याच्यामध्ये जे अशा टाईपच्या वगैरे ज्या आहेत लाईट ह्याच्यामध्ये 100 वॅट वगैरे, 200 वॅट आपल्या साईजमध्ये 30 वॅटपासून ते आपण 200 वॅटपर्यंत वगैरे बनवून देतो. आता हे जे इंडस्ट्रीमध्ये जे आहेत हायवे लाईट वगैरे ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं आपण हे केलं जातं वगैरे रिफ्लेक्टर वगैरे वरती. ह्याच्यामध्ये लेन्स वगैरे आपण ॲड वगैरे करून देतो. 30 ते 40 फुटापर्यंत वगैरे ह्याचा जो थ्रो वगैरे जातो लेन्समुळे वगैरे. तर हे असं कास्टिंग बॉडी वगैरे असतं आपलं. ह्याचं जे बॉडी मटेरियल आहे
आपलं प्रेशर डाय कास्टिंग मशीन हे असतं. प्रेशर डाय कास्टिंग वरती बनवलं जातं. ह्याच्यामध्ये आपल्याकडे रेंज जी आहे सर ते अप्रॉक्सिमेटली 30 वॅट पासून ते 300 वॅट पर्यंत आपल्याकडे ऑल टाईपच्या हायवे लाईट वगैरे भेटल्या जातात. ह्याच्यामध्ये जी ही आहे ती 50 वॅटची वगैरे आहे. ठीक आहे. आणि अशा टाईपचे जे काही इंडस्ट्रीयल ट्यूबलाईट वगैरे जे असतात, जे असेंब्ली लाईन वगैरेसाठी वगैरे यूज केल्या जातात, तिथे ह्या लावल्या जातात. ह्याच्यामध्ये आपल्याकडं 10 वॅट पासून ते आपण 50 वॅट पर्यंत वगैरे देतो ॲज कस्टमाइज रिक्वायरमेंट प्रमाणे. आणि 6 काय प्रकार आहे? ह्याच्यामध्ये जे काय आहे सर, हे जे आहे आपल्याला ह्याच्यामध्ये हे करण्यासाठी वगैरे म्हणजे ॲज अ बिल्डिंगवरती आपण जो काय हे करण्यासाठी थ्रो वगैरे देण्यासाठी वगैरे ह्या लाईटचा यूज केला जातो. ओके. इथं जे आहे सर आपलं लेझर मशीन आहे. ह्याच्यावरती लेझर प्रिंटिंग केलं जातं. ॲज म्हणजे कुणाची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण कस्टमाइज पण त्यांचं ब्रँडिंग वगैरे करून देतो त्याच्यावरती. हे सर आपलं SMT युनिट आहे. इथं पिक अँड प्लेस वगैरे मशीन आहे. ह्या मशीनवरती आपण ऑल टाईपचे जे काही PCB वगैरे असतात म्हणजे LED असेंब्ली प्लस जे काही ड्रायव्हरचे SMD जे कंपोनंट वगैरे जे असतात ते ह्या मशीनवरती असेंबल केले जातात. ॲज म्हणजे आपण जसा ॲज प्रोग्राम वगैरे बनवून आहे ना ह्याच्यावरती पाहिजे त्या लोकेशनला वगैरे आपण कॉम्पोनंट वगैरे फिट केले जातात. इथं जे आहे ह्या मशीनसाठी आपल्याला कंटिन्यू ACची वगैरे गरज असते. तर महत्त्वाचा एक इम्पॉर्टंट विषय हा आहे की ह्याच्यामध्ये जे काय आहे आपलं परफेक्टली 0-0 जे काय हे LED वगैरे प्लेस होतात ते ऑटोमॅटिकली म्हणजे आपण ॲज जसं प्रोग्राम बनवून दिलेला आहे त्या पद्धतीने त्याच्यावरती LED असेंबल होतात. ॲज आपण मला एक दुसरं काय म्हणायचे परफेक्ट लोकेशन वगैरे ह्याच्यावरती एकदम 0-0 म्हणजे ह्याच्यामध्ये जो काय आहे हा कॅमेरा वगैरे फिट केलेला असतो. प्रत्येक LED उचलताना तो कॅमेऱ्यावरती लोकेशन म्हणजे हे चेक केलं जातं त्याचं. आणि 8 नोझलची मशीन आहे आपल्याकडे. हे 1 आवर्समध्ये साधारण 15 ते 20,000 कंपोनंट वगैरे प्लेस केले जातात म्हणजे LED किंवा किती SMD. मोठा PCB करू शकता तुम्ही? साधारण सर आपण ह्याच्यावरती असा 2 फूट ते 2 फुटापर्यंत वगैरे होऊन जातो. 2 बाय 2? 2 बाय 1 फूट साधारण एक नॉर्मली 300 बाय 600 mm पर्यंत वगैरे होतो तो. आणि ह्याच्यानंतर जे आहे आपण इथं प्लेस केल्याच्या नंतर LED वगैरे हे रिप्लो मशीन आहे. ॲज आपण ह्याच्यावरती जे काय ड्रायव्हरचे म्हणजे ड्रायव्हरचे काय PCB वगैरे जे असतात ते प्लस आता आपण जे काय हे LED PCB हे केलेले आहेत ह्याच्यावरती माउंट केलेले आहेत ते ह्याच्यामधून हे रिप्लो वगैरे केले जातात. म्हणजे प्रॉपरली आपण ॲज मटेरियलच्या हिशोबाने टेम्परेचर सेट केलं जातं. 6 झोनची मशीन आहे ही रिप्लो मशीन. ॲज ह्याच्यावरती आपल्याला साधारण आपण टेम्परेचर वगैरे सेट करू शकतोय. जे टेम्परेचर आपल्याला आता ॲल्युमिनियम PCB साधारण त्याच्यानुसार आपण हे टेम्परेचरचा फ्लो चार्ट वगैरे तयार करून ठेवलेला आहे. त्याच्यानुसार ते टेम्परेचर आणि त्याचं स्पीड हे केलं जातं. आता हे जे आपल्याकडे ॲज ह्याच्यामधून नंतर आल्याच्या नंतर हा PCB वगैरे पूर्ण रेडी झाला म्हणजे ह्याचे पूर्ण जे LED आहेत ते ह्याच्यावरती प्लेस झालेले आहेत. नमस्कार. नमस्ते सर. तुमचं फॅक्टरी बघितली, अप्रतिम आहे. तुमचे Thank you, प्रॉडक्ट sir. सुद्धा खूप आवडले. ओके माझे काही प्रश्न आहे. सांगा ना सर. पहिली गोष्ट तुमचं प्रॉडक्ट हे मेक इन इंडिया आहे का? हो सर. आपण ह्याच्यामध्ये जे काही सगळे जे काही ड्रायव्हर वगैरे यूज करतोय ते BAG कंपनीचे वगैरे आहेत. प्लस दुसरे कस्टमरचे रिक्वायरमेंट असेल की आम्हाला फिलिप्सचा ड्रायव्हर पाहिजे किंवा आपले स्वतःचे पण इन हाऊस ड्रायव्हर वगैरे आहेत. ॲज आपण सगळे जे ह्याच्यामध्ये लाईटमध्ये जे काही ड्रायव्हर यूज करतोय ते सगळे मेक इन इंडियाचे आहेत. प्लस ह्याच्यावरती जे काही LED वगैरे जे लावल्या जातात आता हे जे आहेत हे सगळे ब्रिजलक्स आणि ॲज फिलिप्सचे वगैरे LED वगैरे लावले जातात. ओके. येस सर. आणि तुमचे मेजर क्लायंट कोणकोणते आहेत मोठमोठे? सर ह्याच्यामध्ये आपण आहे ना बरेचशा क्लायंटला आहे ना त्यांच्या ब्रँडिंगनी वगैरे बनवून देतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मितांश एंटरप्राइजेस प्लस आता हे जे काय VG लाईट वगैरे असे भरपूर OEM क्लायंट वगैरे आहेत की आपण त्यांना त्यांच्या ब्रँडिंगनी वगैरे बनवून देतो. अप्रॉक्स पुण्यामध्ये आपले 30-40 असे क्लायंट आहेत की त्यांना आपण त्यांच्या ब्रँडिंगनी लाईट बनवून देतो.
मग पुण्याबाहेर कुठे तुमचं जातो का सप्लाय? पुण्यामध्ये ऑल इंडियामध्ये जातोय सर. आपण लास्ट इयर 2 इयरमध्ये आपण एक कतारची पण एक्सपोर्टची ऑर्डर केलेली. त्याच्यामध्ये त्यांची रिक्वायरमेंट होते सोलर लाईटसाठी वगैरे. तर त्याचे जे काही पूर्ण लाईट आता फुटबॉलच्या मॅच वगैरे होत्या वर्ल्ड कपच्या, त्यावेळेस आपण त्यांना जवळजवळ 48 लाखाची ऑर्डर कंप्लीट केली. अरे वा. येस सर, थँक्यू. अप्रतिम. तुमचं प्रोडक्शनची क्वांटिटी किती असते, कमीत कमी, मिनिमम, मॅक्सिमम? तसं काही नाही सर. आपण सिंगल ॲज अ क्वांटिटी पासून पण सेल करतो. जर बरं. कोणाची अपेक्षा वगैरे जर असेल की मला बल्ब किंवा ट्यूबलाईट घरासाठी पॅनल लाईट वगैरे 3-in-1 वगैरे जे काही पॅनल लाईट किंवा COB वगैरे जे अशा लाईट वगैरे आहेत, रिक्वायरमेंट आहे, आपण त्यांना सिंगल एक पीस पण सेल करतो तिथं. ओके. पण तुमची प्रॉडक्ट क्वालिटीसाठी तुम्ही काय काय करता? आता कशा ह्याच्यामध्ये प्रकारे जे काय आहे पूर्ण आपलं एक स्टँडर्ड SOP वगैरे हे केलेली. त्याच्यामध्ये आपले जे लाईट आहे त्याचं ओव्हर व्होल्टेज, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. ओके. लो व्होल्टेज प्रोटेक्शन वगैरे ॲज अ ड्रायव्हरमध्ये जे काय आहेत आपल्या, ते पूर्ण सगळे जे प्रोटेक्शन वगैरे असतात ते सेटच असतात. प्लस आपण ह्याच्यावरती लाईट रेडी झाल्याच्या नंतर त्याची क्वालिटी पण आपण टेस्ट वगैरे करतो. ओके. लाईटचा ब्राईटनेस वगैरे, लुमेन्स मीटर वगैरे आहे, व्होल्टेज किंवा त्याचं जे काय आहे शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन, म्हणजे 4 kV 6 kV वगैरे ह्याच्यामध्ये आपण प्रोटेक्शन दिलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्या जे काही टोटल सगळ्या लाईट आहेत 3 इयर 5 इयर वॉरंटी आपण त्याच्यामध्ये देतो. हां. येस सर. वॉरंटी 3 ते 5 3 वर्षाची. ते 5 वर्षाची वॉरंटी वगैरे आणि आहे. आफ्टर सेल सर्व्हिस कसं असतं तुमचं? आफ्टर सेल सर्व्हिसमध्ये सर आहे ना, जर आपण एखाद्या प्रोजेक्टमध्ये जर 100 क्वांटिटी वगैरे यूज करतोय, बरोबर आहे, पुण्यामध्ये किंवा PMC मध्ये वगैरे, तर आपण ह्याच्यामध्ये 100 वरच्या क्वांटिटीवरती साईट सर्व्हिस पण वॉरंटीमध्ये जर 1 पीस 2 पीस जरी प्रॉब्लेम आला तरी आपण तिथं साईट सर्व्हिस वगैरे फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो. म्हणजे जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियनचा वगैरे खर्च वगैरे तो येत नाही. ओके. आणि आपली लाईट वगैरे जर वॉरंटीच्या नंतर बंद पडली तर आपल्या सगळ्या लाईट ह्या रिपेरेबल आहेत. त्याच्यामध्ये आपण PCB आणि ड्रायव्हर चेंज करून पुन्हा 3 इयर वगैरे वॉरंटी देतो. अच्छा. येस सर. म्हणजे ॲज आपल्याला पुन्हा आता समज XYZ आपण एक लाईट घेतलेली आहे, ही ट्यूबलाईट वगैरे, ही ट्यूबलाईटची वगैरे बॉडी वगैरे 3 वर्षाच्या नंतर वगैरे खराब होती. ट्यूबलाईटमध्ये आपल्याला हे नाही करता येत, पण आपण जे काय अशा ॲज मेटल बॉडी आहेत कास्टिंग वगैरे, तर ह्याच्यामध्ये आपण रिसायकलेबल करू शकतो. प्लसमध्ये ह्या बॉडीला वगैरे जरी क्रॅचेस किंवा हे आले तर आपल्याकडे पावडर कोटिंग वगैरे पण इन हाऊस आहे. त्याच्यामुळे आपण पाहिजे तो कलर वगैरे ॲज प्रॉपर म्हणजे ॲज नवीनच लाईट होऊन जाते. म्हणजे आपल्याला नवीन दुसरी लाईट परचेस करायची गरज लागत नाही. तर तुम्ही काही स्पेशल डिझाईन, कस्टमाइज लाईट हो किंवा ह्याच्यामध्ये OEM सर्व्हिस? हो ह्याच्यामध्ये भरपूर टाईपचे आपल्याकडे सर नवीन कस्टमाइज पण आपण ॲज आता XYZ रिक्वायरमेंट जशी 12 व्होल्ट 24 व्होल्ट, तर आपण ते पण वगैरे बनवून देतो ह्याच्यामध्ये. स्पेशल डिझाईन मध्ये तुम्ही मेडिकल, सर्जरी अशा येस दिलेलं आहे? ऑलरेडी दिलेले आहेत आपण सर, भरपूर हे दिलेले आहेत लाईट वगैरे. ओके. मग ते LED सोल्युशन मध्ये आलं ना? येस LED सोल्युशन ॲज त्यांना आपण साईट व्हिजिट वगैरे देऊ नये ना, आपण तिथं वगैरे ते प्रॉपरली इन्स्टॉल वगैरे पण केलेलं आहे. आता आमचं इलेक्ट्रिकल पॅनल्स आम्ही बनवतो. ओके. म्हणजे ऑटोमेशनचं हे करतो. बरोबर. तर त्याच्यासाठी मला हे तुमचं प्रॉडक्ट उपयोगी आहे असं वाटतंय. नाही तर हे याबद्दल जरा मला सांगा ना. पॅनल लाईट किती कमी आणि हे असतं म्हणजे? तर ह्याच्यामध्ये सर कसं आहे, आपण ॲज तुमची रिक्वायरमेंट समज 12 व्होल्ट 24 व्होल्टची आहे, त्याच्याप्रमाणे तुमचं इनपुट व्होल्टेज तिथून किती निघणार आहे त्याच्याप्रमाणे आपण PCB डिझाईन वगैरे करून ॲज तुम्हाला पाहिजे तसं साईजमध्ये आपण करून देतो. आणि सगळ्यात मेन स्पेशालिटी आपली ही आहे की आपल्याकडं मेकॅनिकल सर्व्हिस वगैरे पण आहे. त्याच्यामुळं आमच्याकडे सीट मेटल वगैरे जे आहे, हे जे काही ड्रायव्हर बॉक्स वगैरे आहेत, हे आम्ही फुलम, BAG, बजाज, ओरिएंट, पुन्हा HR इंडस्ट्री असे आमचे जे काही मेन क्लायंट येतं, मी त्यांना हे केसिंग सप्लाय करतो. आणि ते त्यांच्यामध्ये त्यांचे ड्रायव्हर वगैरे हे करून इन्स्टॉल करून त्यांचं ब्रँडिंग वगैरे करून एक्सपोर्ट वगैरे पण करतात. तर आमच्याकडं पोल मॅन्युफॅक्चरिंग पण आहे. तर आपण पोल वगैरे पण वेगवेगळ्या टाईपमध्ये डिझाईन वगैरे करून किंवा कस्टमाइज जे काय आहे डेकोरेटिव्ह लाईट वगैरे ते पण आपण बनवतो. ओके. येस सर. आणि आता हा पॅनल लाईट मला माउंट करायचा आहे, तर कसा माउंट करायचा? तर ह्याच्यामध्ये सर आहे ना, इथे स्प्रिंग वगैरे असतात फिटिंगसाठी वगैरे. अच्छा. त्या फिटिंग्स मध्ये लावता येतात. स्प्रिंग वगैरे दिल्या जातात आपल्या एसएसच्या वगैरे. त्याच्यानुसार आपण इथे एक होल दिलेलं जातं, तुम्ही तुमच्या पॅनलमध्ये ते फिट करून ट्यूबलाईट फिट करू शकता असे. येस सर. ओके. थँक्यू. फॅक्टरी बघून आम्हाला खूपच म्हणजे छान वाटलं.
आणि ही फॅक्टरी तुम्ही म्हणजे इथं आपल्या नरेमध्येच आहे आणि नऱ्यामध्ये जर का तुम्ही कधी येणार असाल किंवा तुम्ही प्लॅन करत असाल तर ही फॅक्टरीमध्ये तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता सर कसले तरी पॅनल दाखवतात आपल्याला. हे छोटे छोटे सगळे ड्रायव्हरचे केसिंग बॉक्स आहेत. LED ड्रायव्हरला जे काही बॉक्स लागतात शीट मेटलचे ते सगळे आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनिक सामान म्हणजे लाइटिंगचं कुठल्याही प्रकारचं तुमचं काम असेल ना तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला काही करायची गरज नाहीये. दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, सरांना कॉन्टॅक्ट करा. तुमचं A to Z काम सर करतील, AZ काम सर करून देतील तुम्हाला. बिकॉज आपण आलोय कुठं, GD लाईट्स मध्ये आपण आलेलो आहोत आणि GD लाईट्सचे संस्थापक साक्षात सर आपल्या समोर उभे आहेत आणि सर तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमीच आहेत.